लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झाली आहे। जवळपास 2,52,00,000 पेक्षा महिलांना आम्ही दर महिन्याला हा लाभ त्या ठिकाणी पोहोचवत आहोत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे। त्याचबरोबर फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित असा लाभ याचं वितरण सुद्धा आम्ही 2 दिवसापूर्वीच सुरू केलेलं आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे 1500 हे त्या ठिकाणी 2 दिवसातच पोहोचलेले आहेत आणि मार्च महिन्याचे 1500 सुद्धा ते तर लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या। पडताळणीनंतर 80 लाख महिलांची नावं योजनेतून वगळण्यात आली। लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000हून आता 1,66,00,000 पोहोचली। ई-केवायसीची मुदत वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही प्रस्ताव नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या 2,46,00,000वरून 1,66,00,000 पोहोचली आहे। लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीला 30 एप्रिलपर्यंत मुदतही देण्यात आली होती। मात्र 80 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या, त्यानंतर ती संख्या 1,66,00,000वर आली आहे। ई-केवायसीची मुदत वाढवण्यास सरकारचा नकार आहे। बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येते। गेल्या 3 महिन्यांपासून रखडलेला निधी आता एकाच वेळी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडकी बहीण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्यासाठी 345 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत। त्यामुळे लवकरच लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार आहे। मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम जून दरम्यान जमा होईल। लाडक्या बहिणीच्या पुढचा हप्ता जो दिवसाची काय प्रोसेस सुरू आहे सध्या आणि ती कधीपर्यंत मिळेल काय असं काही मी जो आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे। मधले हे 1-2 दिवस सुट्टीचे असल्यामुळे त्यावेळेला थोडीशी प्रोसिजर 1 दिवसासाठी खाली वर घेतला होता। आजपासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेचे त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे तो पोहोचवण्यात येईल। लाडक्या बहिणींसाठी थोडीशी चिंताजनक बातमी आहे आणि अनेक लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्याला हे 1,500 रुपये किंवा 3,000 रुपये जमा होतील, पण तसं झालेलं नाही। वटपौर्णिमा हा लाडक्या बहिणीचा पवित्र असा सण झालेला आहे आणि आपण अजूनसुद्धा लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट बघत आहोत। जूनचा हप्ता कधी जमा होईल हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। लाडक्या बहिणींनो, वटपौर्णिमेला जमा झाले नाही पण लवकरच आपल्या खात्यावर ते जमा होणार आहेत। कधी जमा होणार आहेत हे आपण पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या खात्यावर हप्ता जमा झालेला नाही आणि अनेक लाडक्या बहिणीमध्ये निराशा आहे सध्या, कारण अनेक लाडक्या बहिणींना अपेक्षा होती की या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला आपल्या खात्यावर हप्ता जमा होईल आणि हा सण आपला गोड होईल, पण तशी झालेली नाही। लाडक्या बहिणीच्या खात्यावर जून महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। अनेक लाडक्या बहिणी मेसेज करत आहेत कधी जमा होईल, पण आपण अतिशय खरी माहिती या ठिकाणी देत आहोत। वटपौर्णिमेला आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर कुठल्याही प्रकारची रक्कम जमा झालेली नाही आणि अनेक लाडक्या बहिणी ज्या हप्त्याची वाट पाहत आहेत तो हप्ता कधी जमा होणार आहे आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ सर्वच लाडक्या बहिणींनी शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप करू नका। बघा लाडक्या बहिणींनो, प्रशासनाकडून तुमच्या अर्जाची कडक अशी छाननी चालू आहे, म्हणजेच तुमचे अर्ज जे आहेत वेगवेगळ्या लेवलवर तपासले जात आहेत की कुठेही लाडक्या बहिणींना फ्रॉड तर होत नाही ना। कारण अनेक मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक लाडक्या बहिणी ज्या योजनेमध्ये पात्र नसूनसुद्धा त्यांनी या योजनेमध्ये लाभ घेतलेला होता, अनेक जाचक अटी त्या पात्र होत नव्हत्या, त्यांनी या योजनेचा लाभ घेतला होता। अशा सर्वच लाडक्या बहिणींसाठी शासनाने आता कडक कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। अर्ज नामंजूर होत आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्याकडून पैसे वसूलही होऊ शकतात, कारण अनेक लाडक्या बहिणींनी खोटी माहिती दाखवून शासनाला गंडवले आहे असं म्हणायला काही हरकत नाही। आणि अनेक लाडक्या बहिणीबरोबरच पुरुषही या योजनेचा फायदा घेत होते, हेही तेवढीच धक्कादायक बातमी आपल्यासमोर आलेली आहे। त्यामुळे शासनाने त्याच्यावर कुठेतरी निर्बंध लागले पाहिजे, यासाठी संपूर्ण राज्यातील लाडक्या बहिणीचे अर्ज अतिशय काटकसरीने किंवा कडक छाननी चालू आहे। खरंच या योजनेमध्ये कोणी सुटते का? म्हणजे ओरिजिनल लाडक्या बहिणी ज्यांना खरंच गरज आहे अशा लाडक्या बहिणी याच्यापासून वंचित नाही राहिल्या पाहिजे, ही शासन काळजी घेत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जून महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याबद्दल आपण आता पाहत आहोत। अतिशय महत्त्वाची आणि ही अतिशय आनंदाची बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हणावी लागेल,
कारण आपण अनेक दिवसापासून जून महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहोत, म्हणजे त्याची प्रतीक्षा करत आहोत. कारण अनेक सूत्रांकडून माहिती येत आहे, लवकरच हप्ता जमा होईल, लवकरच हप्ता जमा होईल. पण हप्ता कधी जमा होईल हे आता मिळालेल्या माहितीनुसार बघा 26 ते 30 जून दरम्यान हा हप्ता जमा होणार होता. आज 30 जून आहे, म्हणजे हप्ता हा जमा झालेला नाही लाडक्या बहिणीनं. मग सांगायचं तात्पर्य एवढाच, आपल्याला जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही हप्ता आपल्या खात्यावर नक्की जमा होणार आहे. कारण लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. हप्ता जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 7 तारखेपर्यंत, जुलैच्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जुलैपर्यंत आपल्या खात्यावर हे हप्ता जमा होणार आहे लाडक्या बहिणींनो. आज 30 जून आहे आणि आज आपण वाट पाहत होतो, तरीही आज आपल्याला कुठलाही तसा शासन निर्णय आलेला नाही. आणि शासन निर्णय आल्यानंतर येत्या 2-3 दिवसामध्ये ते हप्ता आपल्या खात्यावर वाटपाला सुरुवात होत असते. तसा शासन निर्णय आला नसल्यामुळे खात्रीशीर सांगणं चुकीचं आहे. तरी पण एक अंदाज आहे की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्या खात्यावर ही रक्कम जमा होईल, हा हप्ता जमा होईल. येत्या 1-2 दिवसामध्ये GR येण्याची अपेक्षा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.